मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्याचं कळते। काल दोन्ही नेत्यांची भेट झाल्याची माहिती कळते आणि फडणवीसांनी राऊतांच्या तब्येतीची विचारणा केली आहे, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे। दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाल्याची माहिती कळते। सध्या संजय राऊत प्रकृती अस्वास्थ्यामुळे माध्यमांसमोर फारसे येत नाहीयेत। राजकीय वर्तुळात ते फारसे सध्या सक्रिय नाहीयेत। अर्थातच सोशल मीडियाच्या माध्यमातून ते व्यक्त होताना आपण अनेकदा पाहिलं आणि 2 दिवसांपूर्वी त्यांनी माध्यमांसमोर येत राज्यातल्या निवडणुकांसंदर्भात बरीच घणाघाती टीका केलेली होती। तर संजय राऊत यांची प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गेल्या 2 महिन्यांपासून ते पूर्णपणे विश्रांती घेत होते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भेट घेतलेली आहे। दोघांमध्ये काही काळ चर्चाही झाली, त्यांच्या तब्येतीची विचारपूस मुख्यमंत्र्यांनी केली असल्याचं कळते। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत, आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। कृष्णात, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली आहे। संजय राऊत यांच्या आजारपणाबद्दल त्यांनी विचारपूस केल्याचं कळते। काय काय नेमकी या भेटीमध्ये चर्चा झालेली आहे? प्रामुख्यानं संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस ही करण्यात आलेली आहे अनुपमा, आणि दोन्ही नेत्यामध्ये जवळपास 20 मिनिटं ही चर्चा झाल्याची माहिती सध्या समोर येते। तर संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते, आता त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झालेली पाहायला मिळते आणि त्याच्यामुळं त्यांच्या तब्येतीची विचारपूस यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांनी फोनच्या माध्यमातून केली होती, परंतु प्रत्यक्ष एका लग्न सोहळ्याच्या निमित्तानं ही भेट फोनच्या माध्यमातून केली होती, परंतु प्रत्यक्ष एका लग्न सोहळ्याच्या निमित्तानं ही भेट दोघांच्या मध्ये झाली होती। त्यावेळी आशिष शेलार हे देखील या भेटीवेळी सोबत होते अशी माहिती देखील माहिती येते। त्यामुळे खास करून संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर आहेत, जे IAS अधिकारी आहेत, आणि त्यांच्या मुलाच्या लग्नाच्या वेळी ग्रँड हयात हॉटेल या ठिकाणी ही भेट झाल्याची माहिती मिळते। आणि संजय राऊत यांनी देखील जेव्हा 2 दिवसापूर्वी माध्यमांना सांगितलं गेलं होतं की मला अनेकांनी विचारपूस केलं, राजकारणाच्या राजकारण सोडून देखील मैत्री असते आणि त्या माध्यमातून नाती जपलेली लोक मला फोन करतात आणि अगदी विरोधी पक्षातून देवेंद्र फडणवीस असतील, नरेंद्र मोदी यांनी देखील विचारपूस केली असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं। आणि काल देखील या भेटीमध्ये राजकारणाच्या व्यतिरिक्त केवळ संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी ही भेट झाली होती आणि एका लग्न सोहळ्याच्या निमित्ताने ही भेट झाली होती। आणि त्या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांच्यामध्ये साहजिकच आहे काही प्रमाणात राजकीय चर्चा झाली असेल, परंतु त्या संदर्भात कोणताही दुजोरा मिळाला नाही। परंतु संजय राऊत मास्क लावून बसलेले पाहायला मिळत आहेत आणि एका नातेवाईकाच्या लग्नाच्या निमित्तानं ते दोघे या ठिकाणी आले होते, हॉटेल ग्रँड हयात या ठिकाणी, आणि त्यामध्ये बाकी लोक देखील असलेले पाहायला मिळत आहेत मागे। कारण फोटोमध्ये आपल्याला दिसून येते की अनेक लोक आजूबाजूला दिसत आहेत, कुठंही बंद खोलीमध्ये ही चर्चा झालेली दिसत नाही आहे। आणि दोन्ही नेत्यांच्या सोबत आशिष शेलार यांनी हे देखील सहभागी होते या भेटीमध्ये अशी देखील माहिती मिळते। अगदी कृष्णात, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर राजकीय वर्तुळातली एक मोठी भेट म्हणावी लागेल। संजय राऊत यांची तब्येत सध्या बरी नाहीये, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे सुद्धा त्यांच्या घरी गेलेले होते आणि सातत्यानं नेत्यांचे फोन येत आहेत। आणि आता तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेतलेली आहे। एका लग्नाच्या निमित्तानं खरं तर दोघांची भेट झाली, मात्र 20 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्या असल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कृष्णात, खरं तर संजय राऊत यांची तब्येत सध्या जरी बरी नसली तरी सुद्धा एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडतीये, ती म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये आपण एक राजकीय तणाव पाहिला, तो म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आणि शिवसेनेमधला। आणि अशा वेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये मात्र सौहार्दाचे संबंध कुठेतरी दिसत असल्याचं पुढे येत आहेत। ही भेट म्हणूया संजय राऊतांची, किंवा कालही मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया पाहिली। संजय राऊतांनी केलेल्या टीकेविषयी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा त्यांची तब्येत बरी नाहीये, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी मी प्रार्थना करतो असं मुख्यमंत्री म्हणाले होते। एक कुठेतरी मित्रत्वाचे संबंध पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच अनुपमा, हे मित्रत्वाचे संबंध हे नेहमीच कायम राहिलेले आहेत, कारण गेल्या जवळपास 3 दशकापासून शिवसेना आणि भाजप ही एकत्रितरित्या राहिलेली आहे, सोबत मित्रपक्ष म्हणून राहिलेले आहे, सत्तेत एकत्र राहिलेले आहेत। आणि यानंतर जो 2019 ते महाविकास आघाडीच्या काळामधले जे संबंध निर्माण झाले, संबंध निर्माण झाले किंवा ज्यामध्ये थोडीशी कटुता निर्माण झाली होती, ती सुधारण्याचा प्रयत्न हा या वेळी मात्र
पाहायला मिळतोय. खास करून देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटातले नेते अगदी उद्धव ठाकरे असू देत किंवा आदित्य ठाकरे असू देत यांच्यामधले जे संबंध आहेत ते जवळ येताना पाहायला मिळत आहेत. या संदर्भातला अनेक बातम्या खास करून विधिमंडळ अधिवेशन सुरू असतानाच्या ज्या गाठीभेटी दोघांच्यामध्ये झालेल्या होत्या किंवा एकमेकांची विचारपूस झालेली होती. आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट असू दे किंवा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट जी झाली होती त्यानिमित्तानं देवेंद्र फडणवीस हे देखील ठाकरे बंधू किंवा याच्या संदर्भात उद्धव ठाकरे कुटुंबीय यांच्या संदर्भात देखील काहीशी निर्माण झालेली कटुता आहे ती दूर करण्याचा प्रयत्न हा त्यांच्याकडून होतोय आणि त्याचं पण ठाकरे यांच्याकडून होतोय आणि त्याचाच भाग एक म्हणून कालची भेट ही याकडे पाहावं लागेल. आणि थेट नरेंद्र मोदी यांनी देखील थेट शुभेच्छा त्यांची तब्येत बरी व्हावी म्हणून त्यांना सांगितलं गेलं होतं की त्या संदर्भात ट्विट केलं गेलं होतं आणि त्यांची तब्येतीत सुधारणा व्हावी ही देखील प्रार्थना केली होती आणि त्याच निमित्तानं अनेक नेत्यांनी देखील संजय राऊत यांना फोन केला होता. ठीक, कृष्णात धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते. तेव्हा ही निश्चितच एक खूप मोठी राजकीय भेट म्हणावी लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. या आधी सुद्धा फोन करून त्यांची चौकशी केलेली होती. संजय राऊत यांना काही दिवसांसाठी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि गेल्या काही महिन्यांपासून संजय राऊत हे संपूर्णपणे राजकीय वर्तुळापासून दूर होते. अर्थातच ते सोशल मीडियावर त्यांच्या टीका करताना आपल्याला पाहायला मिळतात, त्यावर राजकीय भाष्य करताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. आजारपणात सुद्धा ते सोशल मीडियावर व्यक्त होतच होते. जी काही राजकीय घडामोड घडते आणि त्यावर त्यांना बोलायचं असतं तेव्हा सोशल मीडियावर ते नेहमीच व्यक्त होत असतात. मात्र प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एका नातेवाईकाच्या लग्नादरम्यान या दोघांची भेट झाली आणि त्यामुळे अर्थातच राजकीय वर्तुळामध्ये पुन्हा एकदा सगळ्या या चर्चा सुरू झालेल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा संजय राऊत यांची भेट घेतलेली होती. त्यात आज राज ठाकरे सुद्धा संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचणार असल्याचं कळतंय. तेव्हा संजय राऊत यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी नेते मंडळी, राजकीय वर्तुळातले नेते सध्या जाताना आपल्याला पाहायला मिळतात. संजय राऊत गेल्या 2 महिन्यांपासून खरं तर माध्यमांसमोर सुद्धा आले नव्हते. दररोज सकाळी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी तोफ धडाडते, खरं तर ही तोफ गेल्या काही दिवसांपासून थांबलेली होती. अशा प्रकारे सुद्धा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती आणि त्यांच्या वक्तव्याला जी प्रतिवक्तव्य यायची ती सुद्धा बंद झालेली होती. मात्र आता संजय राऊत गेल्या 2च दिवसांपूर्वी माध्यमांसमोर आले आणि पुन्हा एकदा त्यांनी टीका केली. भाजप नेते मधू चव्हाण सध्या आपल्या बरोबर आहेत आणि आपण त्यांच्याशी या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया. चव्हाण सर, आत्ता आपण एक फोटो दाखवतोय झी 24 तासवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट झाली एका लग्न कार्यानिमित्तानं आणि तब्येतीची त्यांच्या विचारपूस केली आहे मुख्यमंत्र्यांनी. तुम्ही कसं पाहता या घडामोडीकडे? मला असं वाटतं की मॅडम ही काय फार मोठी बातमी नाही. हेच तर भारतीय संस्कृतीचं, मराठी संस्कृतीचं वैशिष्ट्य या देशामध्ये. जी, आपले मतभिन्नता असेल, आपल्या विरोधी राजकारणात विरोधी पक्ष असेल म्हणून आपण त्या ठिकाणी शत्रुत्व ठेवत नाही किंवा द्वेष करत नाही. एकमेकांची विचारपूस करणं एक स्वाभाविक प्रक्रिया. या सुसंस्कृत आणि मनाचा मोठेपणा असतो माणसाचा. अगदी. एखादा माणूस आपल्या विरोधात आहे म्हणतो लवकर मरावा, ही आपली संस्कृती नाही. आपण त्यांना बरोबर आहे. मी पण मागे एका लग्नात भेटले होते तेव्हा मी त्यांना म्हटलं लवकर बरे व्हा, पण आय हेट दॅट मॅन. कारण त्यांचा माणूस म्हणून एक समाजातली व्यक्ती आजारी आहे, तिला परमेश्वरावर तिच्यासाठी प्रार्थना करणं काही गैर नाही. अगदी. परंतु तुम्ही आताच म्हणाला आज सुद्धा त्यांनी टीका केली आहे. ती काय टीका केली सांगा, म्हणजे माझी प्रतिक्रिया तिथे देतो तुम्हाला योग्य वाटत असेल तर. अगदी. नाही सर, ते तर दररोज बोलत असतातच, पण समाज माध्यमांमधून सुद्धा ते व्यक्त होतच असतात. आपण ज्या राजकीय संस्कृतीचं उदाहरण देत आहे, फक्त गेल्या काही वर्षांमध्ये म्हणूया आपण की राजकारणाची एक जी वीण होती ती कुठेतरी महाराष्ट्रामध्ये उसवल्यासारखी दिसत होती. एक वेगळी अस्वस्थता दिसत होती आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर या भेटी होणं निश्चितच एक सुखावह म्हणावी लागेल बाब राजकारणाच्या दृष्टीनं. धन्यवाद, आपण झी 24 तास बरोबर बोललात, आपली प्रतिक्रिया दिली. मधू चव्हाण भाजप नेते आपल्या बरोबर होते.